नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काल ईडीच्या 2 पथकांनी छापा टाकला होता आणि कोल्हापूर बँकेच्या 5 कर्मचाऱ्यांना ईडीनं ताब्यात घेतलंय. तर या कारवाई विरोधात केडीसीसी बँकेचे कर्मचारी आक्रमक झालेले असून त्यांनी 1 तास कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे. 5 कर्मचाऱ्यांना ईडीनं ताब्यात घेतल्यामुळे आज केडीसीसी कर्मचारी जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. तर आत्ताची आपण दृश्य पाहतोय कोल्हापूर केडीसीसी बँके बाहेरची ही दृश्य आहेत. या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे. 1 तास कामकाज बंद ठेवलेलं आहे. केडीसीचे कर्मचारी आक्रमक झालेले असून त्या बँकेतील 5 कर्मचाऱ्यांना ईडीनं ताब्यात घेतलं आणि त्यामुळे आज कर्मचाऱ्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, या कर्मचाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? मुश्रीफ यांच्या संदर्भातली खात्याची तपासणी करण्यासाठी ईडीनं 30 तास तब्बल चौकशी या बँकेमध्ये केली आणि 30 तास ताटकळत या सगळ्या कर्मचाऱ्यांना ठेवलं होतं आणि त्याचा निषेध आहे ते प्रामुख्याने हे सगळे कर्मचारी करताना पाहायला मिळतात. या चौकशीअंती एमडी सह 5 अधिकाऱ्यांना आहे ते या ईडीने अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचा संताप आहे तो या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळतात. 30 तास त्यांना मानसिक दबावाखाली ठेवल्याचा आरोप आहे तो होताना पाहायला मिळतोय आणि या कर्मचाऱ्यांना आम्ही आज चौकशीसाठी ताब्यात करू, हजर करू अशा पद्धतीचं आहे ते या सगळ्या कर्मचाऱ्यांनी संघटनेने सांगितलं असताना सुद्धा ईडीचे अधिकारी त्यांना जबरदस्ती घेऊन गेल्याचा आरोप आहे तो व्यक्त होते आणि त्यामुळे ईडीच्या या कार्यपद्धती विरोधातलं हे आंदोलन आहे आणि त्यामुळे 1 तास आज कामकाजावरती बहिष्कार या सगळ्या कर्मचारी संघटनांनी टाकलेला आहे आणि बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर सध्या हे सगळे कर्मचारी निदर्शनं करताना पाहायला मिळतात. एकूणच पाहायला गेलं तर 30 तासाच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या 5 अधिकाऱ्यांना आहे ते आता मुंबईला घेऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे या चौकशीमध्ये सुद्धा काय निष्पन्न होते ते सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बातमी ती म्हणजे अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी तब्बल 26 तासांपासून अजूनही सुरू आहे. तर काल सकाळी 7 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांच्यासह सर्व अधिकारी मतमोजणी करतायत. मवियाचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत तर भाजपचे रणजित पाटील दुसऱ्या स्थानावर आहेत. आत्ता दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली असून विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी धीरज लिंगाडे यांना 3295 मतांची आवश्यकता आहे. तर अमरावती मतदारसंघासाठी नक्कीच ही चुरशीची लढत यंदा ठरलेली आहे. लिंगाडे मारणार का बाजी याकडे आता संपूर्ण अमरावतीचं लक्ष लागलेलं आहे. लिंगाडे यांना 3295 मतांची विजयासाठी आवश्यकता आहे. तर लिंगाडे आणि रणजित पाटलांमध्ये काटेकी टक्कर असा मुकाबला पाहायला मिळतो. तर याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत आहेत. संजय, आपण पाहतोय या ठिकाणी लिंगाडे आणि रणजित पाटील यांच्या विरोधात ही चुरस सुरू आहे. अजूनही मतमोजणी प्रक्रिया संपलेली नाही. काय आहे आत्ताची आकडेवारी? मनाली, काल सकाळी 7 वाजतापासून या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि तब्बल आता 26 तास झालेले आहेत. मात्र अजूनही ही निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. तब्बल सगळे अधिकारी जे आहेत 5 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि इतर सगळे डेप्युटी कलेक्टर, असिस्टंट कमिशनर हे सगळे जे अधिकारी आहेत, जवळपास 340 अधिकारी जे आहेत काल सकाळपासून या मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसलेले आहेत. काल रात्री सुद्धा ही प्रक्रिया सातत्याने सुरू होती आणि महत्त्वाचं म्हणजे की महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यामध्ये चुरस लागलेली आहे आणि काल पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे जे आहेत ते सातत्याने बढतीवर आहे आणि रणजित पाटील जे आहे
ते कुठेतरी पिछाडीवर जाताना आपल्याला दिसत आहे. का पहिल्या फेरीपासूनच रणजित पाटील जे आहेत ते पिछाडीवर गेलेले आहेत आणि आता अजूनही दुसऱ्या पसंतीची मतमोजणी जे सुरू आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीमध्ये निर्धारित केलेला कोटा जो आहे तो कोणीही पूर्ण करू शकलेला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या पसंतीचे मतमोजणी सुरू आहे आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतर जे कल जो आहे तो आपल्या हाती येणार आहे. मात्र तब्बल याला आणखी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत हा निकाल येण्याची शक्यता आहे. माझ्यासोबत महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते धीरज लिंगाडे आपल्यासोबत आहेत. भाऊ मला सांगा, पहिल्या फेरीपासूनच आपण सातत्याने आघाडीवर आहात. काय सांगाल नेमकं की हे प्रतिष्ठेची सीट होती खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी. तुम्ही कशा पद्धतीनं तुमचा प्रचार केला, तुम्हाला काय वाटतं निवडणुकीत का तुमच्या बाजूने येतात? नाही, प्रचार आम्ही समोरचा उमेदवार कोण आहे काय आहे नाही, आम्ही आमचा जो प्रचार आहे तो आम्ही आमच्या जी स्ट्रॅटेजी आम्ही ठरवली होती त्यानुसार आम्ही संपूर्ण 5 जिल्ह्यात आम्ही आमचा प्रचार केला. आम्ही जे मुद्दे लोकांसमोर ठेवले, आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमचे नेते, आमचे कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्याचप्रमाणे महाविकास आघाडीला आम्हाला ज्या ज्या शिक्षण संघटना असतील शिक्षकांच्या त्यांनी पाठिंबा दिला, जुनी पेन्शनच्या संघटनेनी पाठिंबा दिला, अनेक संघटनांच्या पाठिंब्याने ही निवडणूक आम्ही या ठिकाणी लढलो आणि मतदारांनी आमच्यावर जो विश्वास व्यक्त केला त्या आधारे आजचा हा निकाल आहे. तुम्हाला काय वाटते की जनतेनं, सामान्य जनता के पदवीधर जे आहेत त्यांनी कुठेतरी जे विद्यमान आमदार आहे विद्यमान आमदारांना नाकारलेलं आहे, सरकारला एकंदरीत नाकारलं आहे, काय मुद्दे तुम्ही घेऊन पुढे गेला होता की सरकारला यावेळी जनतेने नाकारलं? नाही, या 5 जिल्ह्यामध्ये मागच्या 12 वर्षापासून अमरावती पदवीधर मतदारसंघ हा आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध मतदारसंघ आहे. बीटी भाऊंनी 5दा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. या 12 वर्षामध्ये कुठल्याही बेरोजगारीचे प्रश्न या मतदारसंघामध्ये ठोस काही कामं झाले नाही. विशेष करून ते प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडलेही गेले नाही. शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते सुद्धा मांडले गेले नाही. तर आपण पाहतोय अमरावतीमध्ये पदवीधरची मतमोजणी अजूनही सुरू आहे. लिंगाडे आणि रणजित पाटील यांच्यामध्ये काटेकी टक्कर सुरू असून मतमोजणी 26 तासांपासून ही सुरू आहे. आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. नवी दिल्ली तिथले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर. येत्या रविवारी दोन्ही नेते हे दिल्ली दौऱ्यावर असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. या ठिकाणी एका खासगी विवाह सोहळ्याच्या निमित्तानं दिल्ली दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. दिल्ली दौऱ्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. विवाह सोहळ्याच्या निमित्तानं भाजप पक्षातील दिग्गज हे या ठिकाणी एकत्र येणार आहेत. तर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय सविस्तर अपडेट्स आहेत? कारण एका खासगी विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर येणार असल्याचं कळतंय आणि विविध भेटीगाठी होणार आहेत. बरोबर आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या रविवारी दिल्लीच्या दौऱ्यावर येत आहे. दोन्ही नेते एकत्रितपणे दिल्लीवर येत आहे. यामध्ये खास करून जर बघितलं, जरी कार्यक्रम हा खासगी विवाह सोहळ्याचा असला या निमित्ताने विवाह सोहळ्याशिवाय इतरही काही राजकीय भेटी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीच्या या दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या देखील भेटी होणार असल्याची माहिती मिळते. महत्वाचं म्हणजे राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार हा लवकरात लवकर कसा करता येईल यासाठी दोनही नेते प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच गेल्या वेळेस देखील चर्चा झाली होती. यावेळेस देखील प्रामुख्याने काही नेत्यांसोबत चर्चा होण्याची असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी प्रशांत. आणि यानंतर वळणार आहोत पुढच्या बातमीकडे. ते म्हणजे चिंचवड पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. पक्षातल्याच इच्छुकांना उमेदवारी द्या अशी थेट भूमिका घेत स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे इच्छुकांची यादी दिल्याची खात्रीलायक माहिती मिळते. आणि यामध्ये प्रशांत शितोळे उर्फ विठ्ठल उर्फ नाना काटे, मोरेश्वर बोंडवे यांच्यासह इतरही 7 जणांची नावं असून त्यामुळे आता या जागेवरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जाते. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. राष्ट्रवादीकडून तब्बल 10 जण इच्छुक आहेत. गोविंद, काय सविस्तर अपडेट्स आहेत? ही जागा नेमकी कोणाच्या पारड्यात जाईल?
म्हणाली, उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि माघार घेण्यासाठी केवळ 4 दिवस उरलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याच मुख्य राजकीय जे पक्ष आहेत त्यांचे कोणाचेच उमेदवार अजूनही जाहीर केल्या गेले नाहीत. दुसरीकडे जर बघितलं तर महाविकास आघाडी नुसत्याच जोर बैठका घेत आहे का अशी एक चर्चा आहे. कारण की काल राष्ट्रवादीचे नेते जे आहेत अजित पवार त्यांनी स्पष्ट केले की या मतदारसंघात, चिंचवड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढली जाईल. आणि दुसरीकडे जर बघितलं तर आता या क्षणाला शिवसेनेचे जी आहे ती बैठक सुरू आहे आणि नाना पटोले यांनी देखील सांगितले की काँग्रेसकडनंच निवडणूक लढवली जाणार आहे. तिघांमध्येही एक वाक्यता नाही, त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसतं आहे. बरोबर. आणि त्यामुळे या संपूर्ण घडामोडींवर आणि या बातमीवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. तुर्तास गोविंद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर पाहूयात महाराष्ट्रातल्या 18 महत्त्वाच्या बातम्या टॉप 18 न्यूज. मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. एनआयएला धमकीचा ईमेल आलेला असून ईमेलकर्त्यांनी तालिबानी असल्याचा दावा केलाय. तर या धमकीनंतर एनआयएनं मुंबई पोलिसांना अलर्ट जारी केलाय. तसंच देशातील प्रमुख शहरांना अलर्ट जारी करण्यात आलाय. सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा झटका बसला असून देशातील सगळ्यात मोठी दूध वितरक कंपनी अमूलनं दुधाच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली आहे. अमूल कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात दरवाढीची माहिती दिलेली असून नवे दर आजपासूनच लागू करण्यात आले. मुंबई महापालिकेची मालमत्ता कराची संगणकीय प्रणाली अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे. याचा एक भाग 10 फेब्रुवारीपर्यंत ही कर प्रणाली कामकाजासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राज्यात डिसेंबर 2022 पर्यंत 72.27% ग्रामीण कुटुंबापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आलाय. तर ग्रामीण भागामध्ये नळाद्वारे पाणीपुरवठ्यामध्ये महाराष्ट्र 13व्या क्रमांकावर असल्याचं केंद्रीय पाणीपुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले रेल्वे उड्डाण पुलाचं काम महापालिकेकडून प्रगतीपथावर आहे. या कामाला अधिकाधिक गती द्यावी. तसंच यंदाच्या पावसाळ्यापूर्वी 31 मे पर्यंत 2 मार्गिका वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे निर्देश पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. मुंबईमधल्या मढमधील बेकायदेशीर 49 स्टुडिओ ईडीच्या रडारवर आहेत. ईडीनं मुंबई पालिका प्रशासनाला अहवाल मागितलाय. उपायुक्त हर्षद काळे यांनी मढ परिसरामध्ये असणाऱ्या 49 स्टुडिओ संदर्भात 5000 पानांचा एक अहवाल करत चहल यांच्याकडे सोपविला होता. 9 लाख रुपयांच्या बदल्यात परीक्षेत डमी उमेदवार देण्यात आल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये समोर आलाय. मात्र या युवकाला सुरक्षा रक्षकानं परीक्षेदरम्यान हॉलमध्ये झडती घेताना पकडलंय. अविनाश गोमलाडू असं या डमी विद्यार्थ्याचं नाव आहे. तर विकास शेळके असं मूळ विद्यार्थ्याचं नाव आहे. आणि या दोघांविरोधात MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट नाणी चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. एका कारमधून 10 लाखांची बनावट नाणी जप्त करण्यात आली आहे. 1, 5 आणि 10 रुपयांची बनावट नाणी जप्त करण्यात आलेली असून या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तर हरियाणातील फॅक्टरीमध्ये ही नाणी बनत होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगाराकडून 1 पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. जोगेश्वरी पूर्वेकडील JVLR जवळील दत्त मंदिर परिसरामध्ये तो पिस्तूल विक्रीसाठी आला होता. जळगाव शहरामधील अयोध्या नगरामध्ये एका महिलेच्या नावावर असलेल्या 2 कोटी रुपये किमतीचे 3 प्लॉट बनावट मालकीण उभी करून विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फसवणुकीचा हा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पर्दाफाश केलाय. पथकानं या गुन्ह्यातील 3 संशयित आरोपींना अटक केलेली असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. उस्मानाबाद छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनात हृदयात आहेत. महाराजांनी आई जिजामाता यांना आपले गुरु मानलं आणि महाराजांना याबद्दल जे ऐकलं हे तेच बोललो असं स्पष्टीकरण श्री श्री रविशंकर यांनी काल तुळजापुरात दिलंय.
गोवरची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम राबवण्यात येते, मात्र तरी देखील मार्च नंतरच गोवरची तीव्रता कमी होईल असा अंदाज टास्क फोर्सनं व्यक्त केलाय. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात नवीन हळदीची आवक सुरू झाली आणि नव्या हळदीला सध्या 62,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे. सिंधुदुर्गामध्ये काजू हंगामाला प्रारंभ झाला. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला काजू बी प्रति किलो 125 रुपयांनी व्यापारी खरेदी करीत असून त्यामुळे हंगामाची सुरुवातच निराशाजनक राहिल्यानं काजू बागायतदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जळगावमध्ये निर्यातीच्या किंवा दर्जेदार केळीला राज्यात 3,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. निर्यातीच्या केळी दरानं प्रथमच 3,000 रुपयांचा टप्पा गाठलेला आहे. खानदेशात थंडीमुळे काढणी लांबली असली तरी चांगला दर मिळतोय. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हजरत निजामुद्दीन परिसरामधून 2 आरोपींना अटक केली आहे. यावेळेस आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला, तर या गोळीबारात 2 पोलीस जखमी झालेले असून आरोपींकडून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. पंजाबच्या अमृतसर इथं मध्यरात्री बीएसएफ जवानांना पाकिस्तानी ड्रोन दिसलं. बीएसएफ जवानांनी पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार करत ते खाली पाडलं. झिरो लाईन दरम्यान हे ड्रोन जप्त करण्यात आले. उत्तराखंडच्या 4 जिल्ह्यांमध्ये आज हिमवादळ येण्याची शक्यता आहे. चमोली, पिथौरागड, रुद्रप्रयाग आणि उत्तर काशीमध्ये हिमस्खलनाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आले. आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी आहे. घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या विकासकांना धडा शिकवण्यासाठी महारेरामार्फत वॉरंट बजावले जात आहेत. यानुसार मुंबईसह पुणे, रायगडमधील चुकार विकासकांना बजावण्यात आलेले वॉरंट प्रभावशाली ठरले. महारेरानं 118 प्रकरणांमध्ये विकासकांकडून 110 कोटी 56 लाख रुपयांची नुकसान भरपाई वसूल केली आहे. तर महारेरानं संनियंत्रण यंत्रणा सक्षम करण्याच्या हेतूनं डिसेंबरपासून वॉरंटचा आढावा घेण्यास सुरुवात केली. पालघर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी अशा 13 जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी स्मरणपत्र रवाना करण्यात आलेली होती. तर सोलापुरातील नई जिंदगी परिसरामधील 2 दुकानं आगीत जळून खाक झाली असून सोफा सेट, गोडाऊन आणि एका कपड्याचं दुकान जळून खाक झालंय. आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आणि यानंतर बातमी बुलढाण्यामधून आहे. बुलढाण्यामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये जमावानं एकच गोंधळ घातला. कारवाई होत नाही म्हणून जमावामधील एकानं चक्क पोलिसांसमोरच आपले डोकं फोडून घेतलं. यामुळे पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. काल रात्री या भागातील महिलांसह नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठून दारू विक्री करणाऱ्या विरोधात कारवाईची मागणी केली आणि त्यानंतर दारू विक्रेता खंडारेला पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि आमच्यावर एकट्यासाठी चालतो. आणि या बातमीचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. बजेट सुपर एक्सक्लुझिव्ह अर्थसंकल्पानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांची पहिली मुलाखत. अर्थसंकल्पाचा अर्थ काय? गुंतवणूकदारांसाठी, सर्वसामान्यांसाठी, करदात्यांसाठी, अर्थव्यवस्थेसाठी. अर्थसंकल्पानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली मुलाखत नेटवर्क 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशींसोबत दुपारी 2 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर. तसंच अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या आणि मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेसोबतच पुढील 5 वर्ष बोर्डाच्या परीक्षांना बसता येणार नाही.
नागपूरमध्ये अवैध बांधकामांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी बऱ्याच काळापासून होते आणि आतापर्यंत शहरातील केवळ 5% अवैध बांधकामं हटवण्यात आली आहेत. ही धक्कादायक माहिती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली. वसई विरार आणि मीरा रोड भाईंदरमध्ये महिला अत्याचाराच्या मध्ये वाढ झाली आहे. 2022 या वर्षात बलात्काराचे तब्बल 357 तर विनयभंगाचे 546 गुन्हे दाखल झालेत. गुन्ह्यांची उकल करण्याचं प्रमाण 96% आहे. अंबरनाथमधील एका इंजिनियर तरुणानं लोकल ट्रेन आणि रेल्वे इंजिनचं मॉडेल तयार केलंय. आकाश कांबळे असं त्या तरुणाचं नाव आहे. आकाशच्या या कलेचं सर्वत्र कौतुक होतं. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ऐतिहासिक वास्तूची प्रतिकृती बनवण्याचं काम त्याला देण्यात आलंय. भिवंडी शहरातील रस्त्यांवरती खड्डे पडलेत. खड्ड्यांच्या त्रासाला नागरिक कंटाळलेत. शहरातील कल्याण नाका ते धामणकर नाका ते मंडई दरम्यान खड्ड्यामध्ये वाहनं आदळून अपघात होत आहेत. तर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत असून महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वाशीच्या एपीएमसी बाजारात रत्नागिरी हापूस आंब्याच्या तब्बल 38 पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्यात. बाजारात आंब्याची ही आतापर्यंतची चांगली आवक आहे. डिसेंबरमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि उपसभापतींनी राजीनामा दिल्यामुळे ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि आता बातमी ती म्हणजे संघानं भाजप मंत्र्यांना कानपिचक्या दिल्यात. मंत्र्यांबाबत जनमानसामध्ये होणारी नकारात्मक चर्चेसंदर्भात संघानं गंभीर दखल घेतली आहे. तर भाजपच्या मंत्र्यांनी प्रतिमा जपायला हवी, त्यासोबतच मित्रपक्ष असणाऱ्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनीही प्रतिमा जपायला हवी असं परखड मत संघानं मांडलंय. भ्रष्टाचार संपवण्यासाठी ऑनलाईन कार्यप्रणालीचा वापर करण्यावर भर द्या. संघाने विविध 20 विषयांसाठी ब्लूप्रिंट तयार केलेली असून ही ब्लूप्रिंट मंत्र्यांना देत यांचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांचा एक पीए आणि संघ समन्वयक यांची नेमणूक करण्यात आली आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत आहेत. तुषार, संघाकडून भाजप मंत्र्यांच्या कानपिचक्या करण्यात आलेल्या आहेत, काय सविस्तर अपडेट्स? मनाली, आपण जर पाहिलं असेल तर संघाने 2 दिवसीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासहित भाजपाचे सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध विषयांसंदर्भातली चर्चा झाली. मात्र संघाचं भाजपाचे मंत्री असतील, शिंदे गटाचे मंत्री असतील, यांच्या सर्व कामकाजावरती कसं लक्ष आहे त्या बैठकीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं. मंत्र्यांची जनमानसामध्ये होणारी नकारात्मक चर्चा या संदर्भात संघाच्या अनेक महत्वपूर्ण जे प्रवक्ते होते त्यांनी मंत्र्यांचे कान टोचलेले आहेत. त्यांना काही शिकवण दिलेली आहे की यापुढील काळामध्ये जनमानसामध्ये नकारात्मक चर्चा भाजपचीच नव्हे, शिंदे गटाच्या मंत्र्यांची देखील होता कामा नये. त्याचप्रमाणे 20 विषयांवरील विविध कार्यक्रमाची एक ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे. या ब्ल्यूप्रिंटमध्ये जे विषय असेल त्यामध्ये लवजियासारखा विषय असेल, हिंदुत्वाचा विषय असेल, त्याचा समन्वय करण्यासाठी संघ समन्वयक आणि मंत्र्यांचा पीए यांची बैठक आपल्याला नेमच होताना पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे बरोबर आहे, विविध प्रमुख मुद्द्यांवर यावेळी संघाच्या बैठकीमध्ये लक्ष घालण्यात आलेलं आहे. धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर जाता जाता नजर टाकूयात राज्यातील प्रमुख शहरांच्या तापमानावर. बजेट सुपर एक्सक्लुझिव्ह. अर्थसंकल्पानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांची पहिली मुलाखत. अर्थसंकल्पाचा अर्थ काय? गुंतवणूकदारांसाठी, सर्वसामान्यांसाठी, करदात्यांसाठी, अर्थव्यवस्थेसाठी. अर्थसंकल्पानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली मुलाखत नेटवर्क 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशींसोबत दुपारी 2 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर.